झोप नाही, जागरणामुळे कावीळ अमुक मग असे आजार होतात. आता त्याला विलाज नाही, पोटासाठी नसते परवा कशाला. नारायणगाव इथे असणाऱ्या या ठिकाणी त्या ठिकाणी रावट्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला एवढ्या सगळ्या रावट्या दिसतात त्या का तुम्हाला सांगतो. आता आपण आहे सुरेखा पुणेकर, सॉरी दीपाली. आता आपण आहे दीपाली सुरेखा पुणेकर या फळामध्ये आपल्या व्हिडिओला इथून या ठिकाणून सुरुवात करतोय. गुढीपाडव्यानिमित्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडला सुद्धा खूप बाहेरून लोक आलेली आहेत. आणि आज आपण काकांना थोडेफार प्रश्न विचारतो. त्याबरोबर आपले बामणे सर सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये आहेत. हा गाव यात्रा चालू आहेत आणि ह्या गाव यात्रानिमित्त प्रत्येक ठिकाणी यात्रेनिमित्त जे गावकऱ्यांसाठी किंवा लोकांसाठी मनोरंजन म्हणून त्यांना ऑर्केस्ट्रा म्हणा, तमाशा म्हणा, अशा विविध कार्यक्रमांचे बुकिंग या ठिकाणी केलं जातं. आणि ह्या दिवसाचा मुहूर्त साधून आपल्या महाराष्ट्रातून नारायणगाव या ठिकाणी म्हणजे जुन्नरमध्ये असणारं जे नारायणगाव आहे या ठिकाणी ह्या नारायणगावला तमाशा पंढरी मांडली जाते. आणि या ठिकाणी सर्वात मोठं बुकिंग आणि बुकिंग बरोबर म्हणजे सर्वात मोठं बुकिंग या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर संध्याकाळपर्यंत एका दिवसात काही करोडोची काही कोटीची उलाढाल या ठिकाणी होत असते. गाव पातळीवर समजा ग्रामीण भागात तमाशा करतात तर त्या लोकांमुळे काही त्रास होतो का? लोक हा आता ही पोरं कशी पिक्चर पाहून थोडीशी येण्यासारखी करतात, जवान मुलींना थोडी त्रास करतात. हा असं इथे त्यांना ती फाड अमुक कर तमुक कर असे त्रास देतात. काही गावात आता काही गावात ठीक चांगली माणसं आहेत, काही गावात अशी पण आहेत, आजूबाजूचं पब्लिक येतच ना. बरोबर आहे. अशा पद्धतीने त्रास चालूच आहे. पण तेवढं सहन करावंच लागतं, त्याला न इलाज करावं लागतात, काही इलाज नाही. त्यात बघा हजेरी झाली तमाशा संपल्यानंतर एक तासभर त्यांना झोप मिळते थोडीफार आणि त्यातून परत हाजरीला उठवायची. हाजरीला उठवल्यानंतर हाजरी झाल्यानंतर मग आता जेवण खाऊन करायचं आणि दुसऱ्या गावाला निघायचं. मग गाडी जेवढी झोप मिळेल तेवढी झोप. आणि त्या गावात गेल्यानंतर मग सामान लावायचं. मग ते कुठंतरी इकडे तिकडे पडतात आपली जराशी सामान लागलं म्हणजे ते आपल्या रावट्यामध्ये जातात. अशा पद्धतीने कमी झोप मिळते त्यांना. करावं लागतं. कसं तरी आपलं करून थोडीफार झोप घ्यायची असं अशा पद्धतीचं. 2 टाइम शिर नाही, ॲसिडिटीचा प्रकार होतो, झोप नाही, जागरणामुळे कावीळ अमुक मग असे आजार होतात. आता त्याला विलाज नाही, पोटासाठी नसते परवा कशाला. अशा पद्धतीने तमाशा सृष्टी चालू आहे. आलं का ध्यानात? जीवाची पर्वा न करता हे काम चालू आहे. पिठाबाईंची ती लावणी होती. हो, तर हे लोकरंजनासाठी काम चालू आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्ट होती परोपकारे अशा पद्धतीने चालू आहे. आणि त्याच्यातून आपलं उदरनिर्वाह करायचा.